नमस्कार श्रोते हो. तर आपण या नवीन सिरीजचं नाव दिलं आहे लेट्स टॉक. म्हणजे काय की आजकाल संवाद खूप कमी होत चालला आहे आणि संवादाने त्याची मीमांसा केल्याने अधिकाधिक लोकांना त्या विषयाचं ज्ञान, त्याचं गांभीर्य आणि त्याच्यात असलेला त्याचा मर्म अर्थ कळेल. तर त्याचनुसार आज असा एक लेट्स टॉकचा एपिसोड आपण करणार आहोत. त्या एपिसोडसाठी आपल्यासोबत आहेत की एक कार्यकर्ता कसा असावा, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता एका पक्षाचा आणि काम करताना कुठल्याही पदाची किंवा कुठल्याही प्रतिष्ठेची अपेक्षा न करणारा आणि त्याच्या जो संघ आहे त्या संघाने त्याला जे काम दिलेलं आहे ते फक्त काम करत राहणे आणि काम करत करत त्याच्या अंगावर गुलाल लागल्यावर तो कार्यकर्ता कसा उजळतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आपल्यासमोर जे आहेत श्री प्रवीणजी कस्तुरे. प्रवीणजी, मी आपलं स्वागत करतो या लेट्स टॉकच्या एपिसोडमध्ये. आणि प्रवीणजीबद्दल सांगायचं म्हणजे काय की त्यांनी भारतीय जनता पक्षाचं खालच्या पट्टीतल्या कार्यकर्त्यापासून ते आज नगरसेवकपर्यंत ते आज गेलेले आहेत. तर त्यांची ही जर्नी कशी होती की त्यांनी कुठून चालू केलं, काय केलं, त्या सर्व विषयाबद्दल आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, मी आपलं स्वागत करतो आणि आपलं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो जो विजयश्री आपण खेचून आणला आणि त्या विजयश्रीचा आनंद सर्व लातूरकरांना आहे. आणि मला असा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतोय की या विजयाचं जे श्रेय आहे मुख्य, ते तुम्ही कोणाला द्याल? सर्वप्रथम गुरुजी तुम्हाला जय श्रीराम. अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारला की लहानपणापासून संघ संस्कारात वाढल्याने संघाचे संस्कार आमच्यावर झालेले. जसं जसं वय वाढत चाललं तसं तसं विद्यार्थी जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं. संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे संस्कारातून आम्ही वाढलो, माझ्यासारखी असंख्य पिढी वाढली, ती पुन्हा नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झाली. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आमच्यावर जे संस्कार झाले आहेत की काम करत राहायचं, कुठल्याही फळाची अपेक्षा करायची नाही. मग सर्वप्रथम मी औषधाला काम केलं. औषधाला पक्षाने मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. शहराध्यक्षपद झाल्यानंतर पुन्हा मी लातूरला आलो व्यवसायानिमित्त. लातूरला पुन्हा पक्षाने उपाध्यक्ष म्हणून शहराच्या जबाबदारी दिली. काही काळानंतर मी महामंत्री झालो. पुन्हा मध्यंतरीच्या काळामध्ये पार्टीने विचार केला की बाबा भारतीय जनता पार्टीचीच दुसरे आयाम जे उद्योग क्षेत्रात काम करते. मी माझ्या व्यापारामुळं, माझ्या उद्योगामुळं थोडं समाजामध्ये प्रचलित झालो होतो, म्हणून मला उद्योग आघाडीचं काम दिलं. मराठवाड्याच्या उद्योग आघाडीचा मी संयोजक झालो. हे करत 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 पुन्हा भारतीय जनता पार्टीने गेल्या 3 वर्षामध्ये लातूर शहर जिल्ह्याचा मी महामंत्री झालो. अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय सचोटीनं एक कार्यकर्ता कसं काम करतो त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण संस्कारातून आलेले कार्यकर्ते काम करत असतो. हे सगळं बघून 2017च्या निवडणुकीमध्ये पार्टीने मला प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी द्यायचं निश्चित केलं. उमेदवारी निश्चित झाली, पण पार्टीची काहीतरी अडचण होती. सोशल इंजिनिअरिंगमध्ये मी बसत नव्हतो आणि पार्टीला तिथं वाटलं की नाही, प्रवीणला थांबवलं पाहिजे आणि तिथं एखादा सोशल इंजिनिअरिंगमध्ये बसणारा एका कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिलं. मी एका क्षणामध्ये सांगितलं की ठीक आहे, पार्टी सांगते ना, यावेळेस थांबा, पुढचे 5 वर्ष काम करा, पुन्हा बघू. मी 5 वर्ष सलग काम केलं, हे सगळ्यांनी बघितलं. त्याचं श्रेय मला हे आणि त्याचं फळ आत्ता ह्या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या निष्ठावान सच्च्या कार्यकर्त्याला बोलवून घेऊन
उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक 15ची. प्रभाग क्रमांक 15ची उमेदवारी दिल्यानंतर मी काम करत राहिलो. माझ्याबरोबर जे 3 सहकारी माझे होते, आम्ही चौघं मिळून त्या प्रभाग क्रमांक 15चा पूर्ण दौरा केला. प्रभाग क्रमांक 15च्या मतदाराचा कानोसा घेतला. एक लक्षात आलं की हा प्रभाग भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला. म्हणजे प्रवीण कस्तुरे त्याचे सहकारी आले म्हणून मतदान करा आणि निवडून द्या, असं या प्रभागाचा मूड नव्हता. त्या प्रभागाचा मूड असा होता की कुणी या, पण कमळ घेऊन या. भारतीय जनता पार्टीचा तो पारंपरिक प्रभाग होता. त्यामुळं हे जे सगळं विजयाचं श्रेय आहे ना, मी त्या प्रभाग क्रमांक 15तील सर्व माता भगिनींना, सर्व सुजाण मतदारांना देतो. कारण त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावर. कोण प्रवीण कस्तुरे बघितले नाहीत, कोण माझे 3 सहकारी बघितले नाहीत, काळेत का गोरे बघितलं नाहीत, पण त्यांनी बघितलं की हे माननीय नरेंद्र मोदीजींचे शिलेदार आहेत, हे माननीय देवेंद्रजींचे शिलेदार आहेत, ह्यांना आपण निवडून दिलं पाहिजे. म्हणून आम्हाला चौघाला भरघोस मतानी या प्रभागातील मतदारांनी आमच्यावर प्रेम केलं आणि निवडून दिलं. म्हणून ह्या सगळ्या विजयाचा आपला जो प्रश्न आहे की हे श्रेय कोणाला देतात, तर मी या सगळं श्रेय प्रभाग क्रमांक 15तील मतदारांना खूप छान समर्पित सांगितलं करतो. प्रवीणजी तुम्ही की तुम्ही हे सगळं श्रेय जनतेला आणि त्या मतदाराला देतायत. आणि अजून एक मला असं विचारावंसं वाटतंय की प्रचारादरम्यान असं काही घडलं का की असा प्रसंग कोणता तुम्हाला जाणवलं की की नाही बाबा हे प्रसंग तुमच्या घडला आणि आता वाटतंय की नाही आपला विजय खरा आता पक्का आहे, असं काही आठवण तुम्हाला आठवते का? एखादं आम्हाला उदाहरण सांगा ना त्याच्याबद्दल. खूप जिव्हाळ्याचा आणि मार्मिक प्रश्न आहे हा. ज्यावेळेस प्रभाग क्रमांक 15ची निवडणूक अशी अंतिम टप्प्यात येत होती, त्यावेळेस संपूर्ण लातूरकरांचं लक्ष प्रभाग क्रमांक 15वर होतं. कशामुळं होतं माहीत नाही, पण सगळेजण विचारायचे एवढे प्रभाग आहेत ना, कुणाच्या प्रभागाची चर्चा लातूरात होत नव्हती. विशेष कारण सुद्धा होतं त्याच्यासाठी. प्रभाग क्रमांक 15चं काय होतंय, कुठला समाज कुठल्याच्या पाठीमागे चालला आहे, रोज फेक निरेटिव्ह येत होते. इतके निरेटिव्ह येत होते की सकाळीपासून आलेला सकाळचा निरेटिव्ह वेगळा, दुपारचा निरेटिव्ह वेगळा, संध्याकाळचा निरेटिव्ह वेगळा. त्यामुळं आम्ही जे 4ही उमेदवार होतो तो आम्ही आमच्यावर एक प्रेशर होतं की काय होणार आहे, काय होणार आहे. पण पुढचं ऐका, खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही लोकांच्या मतदारांच्या पाया पडत होतो आणि आशीर्वाद घेत होतो, त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावरला जो टेन्स होता तो मतदार वाचत होता, पाहत होता, बघत होता. आणि एवढ्या काय काळजी करताय, काळजी करायचं नाही, तुमच्या 4ही सीट विनिंगमध्ये आहेत आणि कमळाच्या फूल घेऊन तुम्ही आमच्याकडे आलात, त्यामुळं या प्रभागातून कमळाशिवाय दुसरं विजयी होणार नाही. हे जे आत्मविश्वास मतदारांचा, बरं एकाचा नाही आहे, मी प्रत्येक घरात आम्ही गेलो की हेच अनुभवाला आम्हाला आलं. त्यावेळेस आम्ही ठरवलं की अरे नाही, ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे. फेक नेरेटिव्हला कुणीही बळी पडणार नाही. किती जरी विरोधकांनी फेक नेरेटिव्ह उभा केला, अनेक आरोप आमच्यावर लावले, पण ते सगळं त्या मतदारांनी, तो मुळात भारतीय जनता पार्टीचा मतदार होता म्हणून त्यांनी ते हाणून पाडलं. आणि त्या दिवशी आम्हाला लक्षात आलं की हा विजय आमच्या चौघांचा निश्चित आहे. प्रवीणजी, आत्तापर्यंत जे राजकारण झालं ते निवडणुकीच्या पूर्वीचं होतं की असंख्य वाद अपवाद आरोप प्रत्यारोप खूप झाले काय. पण आता काय झालं की तुम्ही विजयश्री खेचून आणलाय आणि आता प्रत्यक्ष म्हणजे कामाचं राजकारण चालू होणार आहे. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? निवडणुकीपूर्वीचं राजकारण आणि निवडणुकीनंतर म्हणजे विजयश्री खेचून आल्यानंतरचं राजकारण जमीन आसमानचा फरक आहे. निवडून येण्यासाठी जे जे करावं लागतं ते करावं लागतं, ते सगळं आम्ही केलं. त्यावेळेस सगळेजण करत असतात, त्याचे फायदे तोटे पाहत नसतात. ते करणं गरजेचं असतं, का तर तो विजय आपल्याला, आपल्यासमोर एक एम असतं की ते विजय आपल्याला खेचून आणायचा आहे. पण ज्यावेळेस विजय आपण खेचून आणतो, त्याच्यानंतरची जबाबदारी येते, त्याच्यानंतर जो पोप्तपणा येतो, त्याच्यानंतरचा जो एक कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यावेळेसचं राजकारण हे अगदी वेगळं असतं. ते अगदी मुद्द्याला धरून असतं, मुद्द्याला धरून करावं लागतं.
जबाबदारीनं करावं लागतं, त्याच्यातला तो प्रामाणिकपणा, हे सगळं निवडून आल्यानंतर ते आत्ता आम्हाला सगळ्यांना डे टू डे जाणवायला आलं. एखादी गोष्ट करायची आहे तर ते प्रामाणिकपणे केली पाहिजे. एखादा फोन आला की असं असं आहे, घाण आहे, ते उचलली पाहिजे. ठीक आहे, मी बघतो, करतो. नाही, कोण आहे तो आमचा संबंधित अधिकारी, त्याला फोन करणे, त्याचा फोटो काढायला लावणे, साफसफाई झाल्यानंतरचा फोटो काढायला लावणे. म्हणजे हे हे म्हणजे दोन्ही दोन्ही राजकारणामधला हा फरक आहे. त्यामुळं निवडून आल्यानंतर आमच्यावर एक जबाबदारी आहे की आपण पॉझिटिव्ह राजकारण यापुढे करावं लागणार आहे आणि सगळेजण आम्ही करतो. आणि म्हणतात की जे नगरसेवक जे पद आहे म्हणजे तो खरा त्या प्रभागाचा सेवक आहे. म्हणजे तेच तुम्ही काम पुढं करताय असं तुम्ही सांगितलं आत्ता त्याचप्रमाणे. आणि आता मुद्द्याचा प्रश्न म्हणजे काय आहे की आता विकास आणि जे काही तुमच्या प्रभागातले म्हणा, लातूर ह्याच्यातले म्हणा, सिटीतले म्हणा, प्राधान्याचं आता निवडणूक तर झाल्यात. आता तुम्ही निवडून आलात तर जसं की आपण वरे जे सरकार आहे तुमचं डबल इंजिन चालू आहे, त्या डबल इंजिनमध्ये बघतो की बाबा तिथं 100 दिवसाचा अजेंडा ठरलेला असतो. हां, तर असा काही तुमचा 100 दिवसाचा अजेंडा आहे का? आणि त्यातल्या तुम्ही 3 प्राधान्याची कोणते सर्वात जास्त कामं तुम्हाला वाटतात की बाबा माझ्या प्रभागात हे 3 कामं मी प्राधान्याचे करू इच्छितो? हे बघा, तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की डबल इंजिन सरकार, आमचे जे केंद्रातले नेते आहेत, राज्यातले नेते आहेत, ते जसं काम करतात त्या धर्तीवर आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. कमळावरला विश्वासाला तडा कुठेही जाऊ द्यायला लागणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला कामच करावं लागेल. म्हणून आम्ही चौघांनी किंवा आम्ही जे 22 जण आलेलो आहोत शहराचे, तर आम्ही एक ठरवलं की आम्ही 22 जण आम्ही प्रभागापुरतं बघणार नाहीत. आम्ही 22 जण पूर्ण शहराची जबाबदारी घेऊन ह्या येणाऱ्या 100 दिवसामध्ये प्राधान्याने काय काय करता येईल तसा आमचा तो अजेंडा ठरलेला आहे. सर्वात महत्त्वाचा विषय की गेली 7 वर्ष झालं निवडणुकीचा जो गॅप आहे, त्यामुळे लोक खूप अपेक्षेनं आमच्याकडं पाहत आहेत. उदाहरणार्थ स्वच्छता. आत्ताची स्वच्छता जर पाहिली लातूर शहराची तरी खूप बिकट अवस्था आहे. गल्लोगल्लीले कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, घाण आहे, नाल्या तुंबलेल्या आहेत, नाल्या काढल्या नाही आहेत, नाल्या पडलेल्या आहेत. ह्या सगळ्यांना प्रायोरिटीनं आम्हाला पहिल्यांदा ते हातात घेणार आम्ही की स्वच्छता. त्याच्यानंतर दुसरा विषय जो आहे तो जिव्हाळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा, तो लाईट. कारण संध्याकाळ झाली की आपली आया बहिणी, लहान लेकरं रस्त्यावर फिरतात. उजेड असणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रायोरिटीनं आम्ही प्रभागात असू, शहरात असू, की लाईट व्यवस्था कशी लवकरात लवकर आम्ही सुरळीत करता येईल याचा प्रश्न करणं, याचा प्राधान्यानं आम्ही विचार करणं. आणि तिसरा विषय जो आहे तो महिलांची सुरक्षा. बाकी खूप विषय आहेत, पण ह्या 100 दिवसामध्ये प्रायोरिटीनं आम्ही ह्याचा विचार करणार. महिलांची सुरक्षा का? तर सध्या लातूर शहरातलं जे वातावरण आहे भयभीत आहे, ते आम्हाला भयमुक्त करायचं आहे. त्यासाठी आम्ही काय करता येईल काय नाही, आम्ही असं जाणकारांकडनं बसून त्याच्याबद्दलची काही इनपुट घेतोय किंवा काय करता येईल. उदाहरणार्थ आमच्या प्रभागाचा विचार करायचा तर लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्युशन एरिया म्हणून प्रसिद्ध आहे शैक्षणिकसाठी. तो माझा प्रभाग आहे, तो माझ्या प्रभागात तो एरिया येतो. त्यामुळं तिथे येणाऱ्या मुलींना, तिथे येणाऱ्या माता भगिनींना जो त्रास होतो, तो त्रास कमी होण्यासाठी काय काय करावं लागेल हे आम्ही येणाऱ्या 100 दिवसामध्ये प्रायोरिटीने ह्या 3 प्रश्नावर आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहोत. प्रवीणजी, जसं की आत्ता तुम्ही सांगितलं की तुमची प्रायोरिटी ही असेल. पण काय की आज समस्या लोकांच्या खूप आहेत, की लातूरात प्रश्न असे आहेत की बाबा रस्ते म्हणा, पाणी म्हणा आणि जसं तुम्ही आता सांगितलं की कचरा व्यवस्थापन. स्वच्छ भारत मिशन आहे, पण कचरा व्यवस्थापन लातूरचं हे फार कोलमडलेलं आहे. आणि याच्यासारख्या मूलभूत गोष्टी जर काय होतं की भरपूर दिवसापासनं जे फक्त प्रशासकीय व्यवस्था आहे की ती बघती आहे, पण ती पुरेपूर नाही. जनतेचा आवाज उठवण्यासाठी कोणता जनप्रतिनिधी तिथं हवा आहे. तर त्याबद्दल तुमचा काही असा एक रोड मॅप तयार झाला आहे का स्वतःचा, की नाही बाबा ह्या गोष्टी तर मी प्रायोरिटीनी लक्ष देणार आहे. ते फक्त माझ्या प्रभागापुरतं मर्यादित नसून त्या पूर्ण लातूरात मी चालवू शकतो. पुन्हा तोच विषय येतो की स्वच्छता, कचरा व्यवस्थापन
खूप जिव्हाळ्याचा विषय हा. माझ्या घरापासून तो सुरू होतो. मी बाहेर पडलो किंवा आपण बाहेर पडलो की पहिल्यांदा कचऱ्याचे ढीग समोर दिसतात. कॉलनीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, गल्लीमध्ये, चौकाचौकानी, रस्त्यावर. हा विषय एका दिवसाचा नाही आहे. ह्या विषय 7-8 दिवसाचा नाही आहे. ह्याला खूप लाँग प्रोसिजर करावं लागणार आहे. खूप अभ्यासानं विचार करून याच्यावर काय मार्ग काढता येईल, हा कायमचा विषय मिटवावा लागणार आहे. हा क्षणिक विषय नाही आहे. फोन केला, आला, कचऱ्याची गाडी भरली, निघून गेली, पुढं काय, असं नाही. उद्या तोच विषय येणार आहे समोर. म्हणून आम्ही 22 जण एकत्र बसून ह्याच्यातले जे जाणकार आहेत, जे मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी काय त्यांचं नियोजन असतं, ते काय करतात, त्या धर्तीवर आपल्याला लातूर शहरामध्ये काही करता येईल का, असा सगळा चांगला पॉझिटिव्ह विचार आमचा चालू आहे. काही दिवसामध्ये त्याला मूर्त स्वरूप येईल, पण नक्की आम्ही यावर काम करणार. प्रवीणजी, आता महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे, की आता लोकांना काय इच्छा आहे की बाबा लवकरात लवकर ह्या सर्व जे तुम्ही व्यवस्था सांगितल्यात त्याची अंमलबजावणी हो आणि लोकांना चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळावी. तर त्यासाठी लागणारा जो निधी आता जो सरकारकडून येणार आहे, तर त्या निधीचा योग्य ठिकाणी आणि पारदर्शकताप्रमाणे वापरला जावा, यासाठी तुमची भूमिका काय असेल त्याच्यात? खूप महत्त्वाचा विषय आहे. आम्ही ज्या पार्टीतून निवडून आलेलो आहोत, त्या पार्टीवर प्रचंड लोकांचा विश्वास आहे. आम्ही केलेलं प्रत्येक कामावर लोकांची नजर असणार आहे. त्यामुळं आमचं पारदर्शकता अशी असेल की सरकारकडून आलेला जो निधी आहे तो सामान्य प्रभागातील, शहरातील जनतेच्या सार्वजनिक कामासाठी तो कसा व्यवस्थितपणे पुरेपूर त्याचा उपयोग होईल याकडं आम्ही बारीक कटाक्षाने लक्ष देणार आहोत. साधारणपणे एखादं उदाहरणात द्यायचं असेल तर एखादा ओपन जिम आपल्याला बसवायची आहे. ओपन जिमचं टेंडर काढलं, कसं तर थातरू केलं, आणून बसवलं, असं नाही. ते ISI दर्जाचं आहे का नाही आम्ही पाहणार. जरी आम्ही विरोधक असलो तरी ते आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारणार, ते करायला लावणार आणि त्याच्यातून सगळ्या लातूर शहरांना ते कसं पारदर्शक होईल याचा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करणार. आणि तुम्ही ते सांगितलंच त्याचप्रमाणे प्रभागातील जे तुमच्या विकासांचे कामं आहेत, तर त्या विकासाच्या कामामध्ये जसं निवडणुकीत तुम्ही सांगितलं की सर्वांचा सहभाग होता आणि तुम्हाला विश्वास होता की ते कमळाला मत देणारच आहेत. तर या कामांमध्ये सुद्धा तुम्ही नागरिकांचा सहभाग कसा वाढवणार आहात विकासाच्या? हां, तर आता समजा आपल्याला एखादं काम करायचं त्या प्रभागामध्ये, तर त्या प्रभागातील त्या नागरिकांचं मत आधी घेणार आम्ही की बाबा ही योजना आहे, ही योजना आपल्याला करायची आहे, ती ह्या ठिकाणी करायची आहे, तर तुमचं मत काय, हे करावी का नको, याचा उपयोग होणार आहे का नाही, मग करायची तर कशी करायची, त्यात तुमचा सुद्धा वाटा पाहिजे. वाटा म्हणजे आर्थिक नाही, तुमच्या काही कल्पना आहेत का, असू शकतात ना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना. ते जनमताचा कौल तुम्ही घेणार? आम्ही त्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, हुशार तज्ज्ञ काही मंडळी असतील, त्यांना सांगणार आम्हाला जिम करायची आहे, आम्हाला खेळायचं साहित्य बसवायचं आहे, आम्हाला ट्रॅक करायचा आहे सिनियर सिटीजनसाठी, आपण जरा काही सूचना करा. म्हणून त्यांच्या काही सूचना घेऊन आमचे काही इंजिनियर्स हे एकत्र करून आणि लोकसहभागातून तो प्रकल्प उभा राहिला तर त्याची आत्मीयता, त्याची जवळीकता ही लोकांना वाटतं की नाही हा मी केलेला आहे, ही मी बसवलेला आहे, ह्याचं मी नीट काळजी घेतली पाहिजे, त्याची सगळी मेंटेनन्स असेल, त्याचा म्हणजे तो त्याचा दुरुपयोग होणार नाही असं लोकांना कधी वाटेल, त्यांचा सहभाग त्याच्यात असला की. म्हणून आम्ही सगळेजण मिळून त्या प्रभागात जी गोष्टी करणार आहोत त्या सगळ्यांना सोबत घेऊनच करणार आहोत. प्रवीणजी, तुम्ही सांगितलं की जनमताचा कौल घेऊन, म्हणजे की आधीचा प्रश्न जो होता की निधीचा सदुपयोग कसा करायचा, तर तो आहे की जनमताचा कौल घेऊन. तुम्ही एक उल्लेख केलात की तुमच्या प्रभागामध्ये युवक म्हणजे ट्युशन एरिया त्याचा उल्लेख केला, तर युवक आणि महिला समक्षीकरण हे जे तुम्ही सांगितलं, तर आजकाल काय झालं की प्रभागात तुमच्या काही सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा तरुण असतील आणि सरकारच्या काही योजना आहेत, कौशल्य विकास जे काही आहेत, तर तुमचे काही खास प्लॅन आहेत का तुम्ही की त्या युवक युवतींना म्हणा की तुम्ही ते त्यांना प्रेरणा देऊन की तुम्ही हे कोर्स करा की त्याने जेणेकरून सरकारची तुम्हाला ही योजना आहे त्याच्यात तुमचा सहभाग वाढेल? बघा,
प्रभागाचा नगरसेवक म्हणजे नुसतं रस्ते साफ करणे, नाल्या काढणे, लाईट लावणे, एखादं काही घटना घडली तर तिथं जाणे बघणे, एवढ्यापुरतं राहत नाही अशी आमची संकल्पना आहे. ते तर करावंच लागणार आहे. पण त्या प्रभागातील सर्वांगीण विकास कसा होणार आहे? जोपर्यंत तिथल्या प्रभागातील बेरोजगारांना, तिथल्या प्रभागातील महिलांना आपण हाताला काम देणार नाही, तोपर्यंत त्या प्रभागाचा विकास होणार नाही. तुम्ही जो सांगितलं की कौशल्य विकास, महाराष्ट्र सरकार कौशल्य विकासावर एवढे प्रचंड पैसे खर्च करतं. अनेक योजना आहेत, महिलांच्या अनेक योजना आहेत, छोट्या गोष्टी आहेत. आम्ही येणाऱ्या 5 वर्षात एक वर्षाचा 5 प्लॅन आम्ही तयार करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक वर्षी त्या योजनेमध्ये तिथल्या प्रभागातील बेरोजगार असलेले तरुण, तिथल्या महिला, ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यानं आम्ही त्यांचं प्रशिक्षण करून, त्यांना माहिती देऊन, सरकारच्या योजना त्या राबवून, त्यांना आर्थिक मदत बँकांच्या मार्फत, सरकारच्या योजनाच्या मार्फत, सबसिडीच्या मार्फत उभा करून देण्याचा आमचा मानस आहे. कारण जोपर्यंत नुसत्या या भौतिक गोष्टी करून उपयोग होणार नाही, नुसत्या भौतिक गोष्टी साफसफाई होईल आणि पोरं टवाळक्या करत फिरतील, त्यांना हाताला काम मिळणार नाही. मग ज्यावेळेस आपण 5 वर्षानंतर मतं मागायला जाऊ, त्यावेळेस आपल्याला लोकांनी म्हणलं पाहिजे की भौतिक विकासाबरोबर यांनी सर्वांगीण विकास केलेला आहे. त्यामुळं आम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये काही अडचण येणार नाही मतं मागायला गेल्यानंतर. तिची आम्ही काळजी घेणार आहोत. तर तुम्ही छानपणे प्रमाणे सांगितलं की युवकांना रोजगारची तुम्ही योजना तर करू, पण त्याच्यात तुम्ही एक माझा प्रश्न होता तो आधीच त्याचं तुम्ही उत्तर देऊन टाकले की महिलांना आर्थिक स्वातंत्र्य त्यांचं तुम्ही कसं करणार हे तुम्ही त्याच प्रश्नामध्ये तुम्ही सांगून टाकलं. खूप छान प्रमाणे सांगितलं. तर एक आत्तापासून ते भविष्य म्हणजे अजून इथून पुढचे 5 वर्ष मला असा एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की प्रवीणजी कस्तुरे जे आहेत ते 5 वर्षाचं त्यांचं विजन काय आहे आणि 5 वर्षानंतर त्यांचा जो प्रभाग आहे आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जावा यासाठी तुमचं स्वप्न काय? बघा, ज्यावेळेस मला उमेदवारी मिळाली त्या दिवशी मी शांत बसलो, विचार केला की लोकांनी आपल्याला पार्टीने तिकीट दिलं आहे, आपण मेहनत करून निवडून येऊ, पण पुढं काय? नुसतं उमेदवार नगरसेवक म्हणून मिरवायचं का काय करायचं? सगळेच करतात ना, सगळेच निवडून आलेले आहेत. मग सगळ्यापेक्षा प्रवीण कस्तुरे काय वेगळा दिसावा? माझ्या व्यवसायाचं थोडं मी उदाहरण देतो की सगळ्यांकडं, सगळ्या लातूर शहरात अनेक व्हेज हॉटेल आहेत ना. मग गंधर्वलाच काय एवढी गर्दी? गंधर्वलाच लोक लाईन लावून काय जेवतात? ते वेगळं. पण मी माझ्या या कामामधून, माझ्या या कर्तृत्वामधून सिद्ध करण्यासाठी मला थोडी मेहनत करावं लागणार आहे. माझं ते विजन आहे की 5 वर्षानंतर ज्यावेळेस मी निवडणुकीला सामोरे जाईन, त्यावेळेस लोकांनी, त्या प्रभागातल्या मतदारांनी मला म्हणलं पाहिजे की प्रवीणजी तुम्ही उभे राहा. जरी मला उभा राहायचं नसलं असलं तरी लोकांनी म्हणलं पाहिजे ती खरी कामाची पावती. असा मी माझा 5 वर्षाचा मॅप लवकरच मी त्याचं अभ्यास करायलो आहे, त्याचं नियोजन करायलो आहे की लवकरच मी सगळ्यांना समोर सादर करणार आहे. आणि तुम्ही छानप्रमाणे सांगितलं की ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर तुम्हाला असंख्य अडथळ्यांचा सामोरं जावं लागलं आणि सर्वात तुम्ही जे म्हणलात की तुमचा प्रभाग होता तो चर्चित होता की सगळी निवडणूक तिथं केंद्रित झालेली होती. हां, आणि ती हॉट सीट झालेली होती आणि त्या हॉट सीटवर तुम्ही बसलेला होतात आणि त्या हॉट सीटवर ज्यावेळेस तुम्हाला गुलाल लागला त्यावेळेसचा एक तुमचा काय अनुभव होता? जसं मतदारांनी प्रेम केलं तसं माझ्या विजयासाठी लातूर शहरातल्या तमाम अदृश्य शक्तींनी काम केलं. ज्यांनी जे लोक मला माझा व्यक्तिशः ओळखतात, गेल्या 20 वर्षापासून मी राजकारणात आहे, आजपर्यंत तरी माझ्या हातून एखादी गोष्ट अशी घडली की लोक मला बोट करून बोलतील असं आत्तापर्यंत माझ्या हातून घडले नाही. भगवंतांनी ते घडवलं नाही, पुढेही घडवू नये. त्या अदृश्य शक्ती बरोबरच मी सनातनी माणूस आहे. माझा हिंदू धर्मावर प्रचंड श्रद्धा आहे, देवदेविकेवर माझी प्रचंड श्रद्धा आहे.
मी दत्त संप्रदायिक आहे. त्यामुळं माझे ह्या सगळ्या विजयाच्या गुलाल लागण्यासाठी ज्या सगळ्या शक्तीनं काम केलं त्यात एक आध्यात्मिक शक्ती एक आहे. ती माझे परमपूजनीय गुरुवर्य सद्गुरू योगीराज महाराज दंडवते श्री क्षेत्र गाणगापूर. आमच्या कुटुंबाला त्यांचा पूर्णपणे आशीर्वाद आहे. माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला ह्या सगळ्या गुलाल लागण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी काय म्हणतो की हा एकट्याचा विजय नाही आहे. सगळ्या शक्ती काम केल्या, सगळ्या शक्ती छोट्या मोठ्या. अहो माझे कर्मचाऱ्यांनी नवस बोलले. आता नवस फेडायला मला महिना लागायला आहे. छोट्या मोठ्या माझे मालक लवकर निवडून दिले. बाबा देवा तुला हे करतो ते करतो. असतं ना, श्रद्धेचा भाग आहे तो. श्रद्धा आहे त्यांची, त्यांचं प्रेम आहे. अनेकांनी बोललेत, महादेवांना नवस बोलले, दत्त महाराजांना बोलले, मारुतीरायाला बोलले, सगळ्यांना बोलले. आता मी तेच करून आलोय आता. त्यामुळं एक वेगळा आनंद आहे आणि ती शक्ती माझ्या पाठीशी सदैव राहावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. या मुलाखतीनिमित्त एवढंच मी तुमच्या सगळ्यांच्या समोर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. प्रवीणजी, खूप छान प्रमाणे तुम्ही सांगितलं की कसं हे सगळं घडलं. आणि मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचं वाटतं की ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केले नाही, तर तुम्ही या 5 वर्षात तुमच्या सांगितलंच तुम्ही, पण पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतोय की त्यांचा विश्वास तुम्ही कसा जिंकाल आणि त्यांना पुन्हा आपलंसं कसं कराल. आणि तुमच्या प्रभागात ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना, की त्यांचा विश्वास तुम्ही जिंकून त्यांना पुन्हा आपलंसं कसं करताल. आणि आपल्या प्रभागातील जनतेला जर तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय ह्या पॉडकास्टच्या म्हणा, या संभाषणाच्या टॉकच्या माध्यमातून तुम्ही काय सांगताल की बाबा याच्यापुढे माझं हे विजन आहे, आपण हे प्रभागाचं कायापलट कशी करू शकू. हे बघा, आम्ही सगळे पुन्हा तोच विषय की ज्या संस्कारातून आलो ते संस्कार आम्हाला सांगतात की 5 वाजता मतदान संपलं की आमचे सगळे हेवे दावे संपले. मी 5:15 5:30ला माझ्या विरोधकावर चहा घेतलाय. त्यामुळं ज्यांनी मला मतदान केलं नाही असं तर सांगता येणार नाही कोण केलं नाही ते आणि कोण केलं ते. त्यामुळं प्रभागातले जेवढे काही 18,000 माझे मतदार आहेत त्या सगळ्या 18,000 मतदारांचा मी ऋणी आहे. प्रत्येकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलं, मला आशीर्वाद दिला. काहींनी समजून घ्यायला त्यांना वेळ लागला असेल, ते आज नाही तर पुढच्या टर्मला देतील मला आशीर्वाद. ते देण्यासाठी मला अजून थोडं कष्ट करावं लागले हरकत नाही, पण मी सर्वांगीण विकास करण्याचा त्या प्रभागाचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून विरोधक जे तुमच्या दृष्टीनं जे म्हणलात की काही विरोधकांनी म्हणजे जे काही तुम्हाला मतदान केलं नाही त्या लोकांबद्दल काय, तर मला असं काही नाही. सगळ्या मतदारांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे आणि ज्यांनी केलं असेल, थोडंफार कमी जास्त केलं असेल, त्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये करण्यासाठी माझा तो डे टू डेचा प्रोग्राम जो आहे तो मी फॉलो करणार आहे. माझा कधीही आलेख हा माझा खाली न येण्यासाठी मी बघणार आहे. जो कसा डे टू डे वाढेल याच्याकडं माझं लक्ष असेल आणि येणाऱ्या 5 वर्षात काम दोन्ही काम याकडंच माझं प्रायोरिटी असेल. धन्यवाद प्रवीणजी की तुम्ही आम्हाला लेट्स टॉकला ही संधी दिली की आमच्या जे बेधडक प्रश्न आम्ही विचारले की त्याचं तुम्ही बेधडक उत्तर दिलं. आणि प्रवीणजींनी आत्ताच सांगितलं की त्यांचा रोडमॅप काय आहे, की त्यांचा रोडमॅप एकच आहे की विकास 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 आणि फक्त त्यांच्या प्रभागाचाच विकास नसून तो संपूर्ण लातूरचा विकास त्यांना कसा करता येईल ते त्यांनी सांगितलं. तर श्रोते हो, अशाच प्रकारचे टॉक्स आपण घेऊन येऊ आणि वेगवेगळ्या व्यक्तीसोबत ते टॉक्स आपण करू. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा की जेणेकरून असे व्यक्तिमत्व समाजात अजून जास्त लोकांपर्यंत त्यांची प्रचिती व्हावी आणि सर्वांनी ते अनुसरण करावे. धन्यवाद.